आणि यानंतर अयोध्येमधून अपडेट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या विमानतळावरती दाखल झालेले आहेत। आज 11,100 कोटींच्या जागतिक दर्जाच्या विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे, उद्घाटन होणार आहे, भूमिपूजन होणार आहे अनेक प्रकल्पांचं। आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या विमानतळावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा अयोध्या दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतोय। 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पण सोहळा होणार आहे आणि त्याआधी अयोध्येतल्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। अयोध्या धाम रेल्वे जंक्शन असेल किंवा अयोध्येमध्ये निर्माण झालेलं नवीन विमानतळ असेल, अयोध्येचा सध्याचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये या विकास कामांचं, या संपूर्ण प्रकल्पांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान असणार आहे। राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर अयोध्येकडे येणारा ओघ वाढणार आहे आणि त्या दृष्टीनं ही विविध विकास कामं हाती घेण्यात आलेली आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते अयोध्येमध्ये निर्माण झालेलं महर्षी वाल्मिकी विमानतळ। ते विमानतळ कसं आहे आपण पाहतोय। विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1,450 कोटी रुपयांहून अधिक खर्च झालाय। विमानतळ टर्मिनल इमारतीचं क्षेत्रफळ 6,500 चौरस मीटर इतकं आहे। एका वर्षात 10 लाख प्रवासी इथे प्रवास करू शकतील। विमानतळ मुख्य अयोध्या शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। विमानतळ टर्मिनल इमारतीचा दर्शनी भाग हा राम मंदिराच्या वास्तुकला प्रतिबिंबित करतो। टर्मिनल इमारतीच्या आतील भागात स्थानिक कलाचित्र आणि रामाचं जीवन दर्शवणारी भित्तिचित्र रेखाटण्यात आली आहेत। इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, एलईडी लाइटिंग आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारखे प्रोजेक्ट्स इकडे उभारण्यात आले। कारंजासह लँडस्केपिंग, जलशुद्धीकरण संयंत्र, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्पांचा इकडे समावेश आहे। आणि अयोध्या धाम रेल्वे स्टेशन सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचं स्वरूप कसं असेल आपण पाहतोय। अयोध्या धाम रेल्वे स्टेशन राम मंदिर 1 किलोमीटर अंतरावर आहे। स्टेशनवरून मंदिरापर्यंत जाण्यासाठी ई रिक्षा, टेम्पो उपलब्ध असतील। स्टेशनजवळील रामपथमधील टेढी बाजारातून मुख्य मार्ग सुरू होतो। रामपथमधून ई बसेसचीही सुविधा आहे। या बसेस प्रवाशांना मंदिरासमोर सोडतात। तर अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं हे स्वरूप ट्रॅव्हल एजन्सी मार्फत खासगी कार किंवा अन्य लक्झरी वाहनांचं बुकिंगही करता येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्येमध्ये आगमन झालंय आणि त्यांचं भव्य स्वागत इकडे केलं जात आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं तेव्हाची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। तर अयोध्येचे रस्ते सध्या पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेत। त्या रस्त्यांवरती आपल्याला गर्दी पाहायला मिळतेय। 11,100 कोटींच्या विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येमध्ये लोकार्पण करणार आहेत, ज्यातले 2 महत्त्वाच्या वास्तू अर्थात अयोध्येचं महर्षी वाल्मिकी विमानतळ आणि दुसरं म्हणजे अयोध्या धाम रेल्वे स्टेशन। अयोध्येमध्ये येणाऱ्या रामभक्तांसाठी किंवा इतरही प्रवाशांसाठी या दोन्ही सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असतील। अयोध्येचा संपूर्ण कायापालट या विविध विकास कामांनंतर होताना आपल्याला दिसतोय। धर्मपथावरून सध्या मोदींचा रोड शो सुरू झालेला आहे। अयोध्या दौरा करतायत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी। 22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा होणार आहे आणि त्याआधी अयोध्या दौरा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण का जागतिक दर्जाच्या एकूण 11,100 कोटींच्या विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करणार आहेत आणि त्यांच्या रोड शोला सुरुवात झाली आहे। पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अयोध्या सज्ज आहे। अभिवादन को स्वीकार करते हुए ये सबसे बड़ी खूबी है। और ये देखिए किस तरह से जा रहे हैं पर के दिखाई दे रहे हैं और प्रधानमंत्री दोनों ओर अभिवादन के लिए जो अयोध्या के नागरिक हैं और सिर्फ अयोध्या आसपास के कई जिलों से निवासी आए हुए हैं। प्रधानमंत्री उनके अभिवादन को स्वीकार कर रहे हैं और लोग आगे की ओर भाग रहे हैं। जैसे जैसे प्रधानमंत्री का काफिला आगे की ओर। तर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अयोध्येच्या रस्त्यांवर दुतर्फा गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय। त्या प्रत्येकाचं अभिवादन स्वीकार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सध्या अयोध्येमध्ये सुरू झालाय। आजचा अयोध्येचा दौरा हा पूर्णतः विकास कामांचं लोकार्पण, उद्घाटन याला केंद्रस्थानी ठेवून आखला गेलेला आहे, कारण का अनेक प्रकल्पांचं, अनेक विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे। काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमानतळावरती आगमन झालं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
यांनी त्यांचं स्वागत केलं आणि सध्या नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा सुरू झालेला आहे। पंतप्रधानांचा ताफा हा पुढे सरकतोय। रस्त्याच्या दुतर्फा पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी गर्दी केलेली आहे। त्यांच्या स्वागतासाठी विविध प्रकारच्या कला या सादर केल्या जात आहेत। अत्यंत ऐतिहासिक अशा क्षणाचे भारतीय साक्षीदार होणार आहेत। 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे। कित्येक वर्षांची प्रतीक्षा 22 जानेवारीला संपणार आहे। राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि त्याआधी पंतप्रधानांचा हा अयोध्या दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण का अयोध्येचा संपूर्ण कायापालट करणाऱ्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे। कारण का राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर अयोध्येकडे येणाऱ्या माणसांचा ओघ वाढणार आहे आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय किंवा असुविधा या रामभक्तांना सहन करावी लागू नये यासाठी ही सगळी विकास कामं आखली गेलेली आहेत आणि त्याचंच उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आज केलं जाणार आहे। जागतिक दर्जाच्या 11,100 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत। अयोध्येच्या विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होईल। महर्षी वाल्मिकी विमानतळ असे या विमानतळाला नाव देण्यात आलंय। राम मंदिर शिल्प असलेल्या टर्मिनल भवनाच्या अग्रभागाचं उद्घाटन पंतप्रधान करतील। अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं देखील उद्घाटन होणार आहे। तर पंतप्रधानांचा रोड शो सुरू झालेला आहे। रस्त्याच्या दुतर्फा पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। विविध लोककलांचं लोकनृत्यांचं सादरीकरण केलं जात आहे। मोठमोठाले फ्लेक्स सध्या अयोध्येमध्ये लावण्यात आलेले आहेत। पंतप्रधानांचा अयोध्या दौरा आणि त्यासोबतच 22 जानेवारीचं राम मंदिर लोकार्पण सोहळा, त्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी पूर्णतः सजलेली आहे, सज्ज झालेली आहे। पंतप्रधानांचा दौरा आणि त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेले हे सगळे लोक सध्या आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 6 नव्या वंदे भारत गाड्यांना अयोध्येमधून हिरवा झेंडा दाखवतील। राम मंदिराकडे जाणाऱ्या 4 भव्य रस्त्यांचं लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत। हे 4ही रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतील। 2180 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या ग्रीनफील्ड टाउनशिपचं भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत। 4600 कोटी रुपयांच्या विविध योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल। अद्वितीय असा सोहळा 22 जानेवारीला अयोध्येमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। सगळे भारतीय त्याचे साक्षीदार होणार आहेत आणि त्याच निमित्तानं अयोध्येमध्ये ज्या काही वेगवेगळ्या सुविधा आणि विकास कामं केली गेलेली आहेत त्याचं उद्घाटन पंतप्रधान करतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महर्षी वाल्मिकी विमानतळ, जे अयोध्येपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे। त्या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला। विमानतळ टर्मिनल इमारतीचं क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल। एका वर्षात 10 लाख प्रवासी या विमानतळावरून प्रवास करू शकतील। तर विमानतळ मुख्य अयोध्या शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। विमानतळ टर्मिनल इमारतीचा दर्शनी भाग राम मंदिराच्या वास्तुकला प्रतिबिंबित करतो। टर्मिनल इमारतीच्या आतील भागामध्ये स्थानिक कलाचित्र आणि रामाचं जीवन दर्शवणारी भित्तिचित्र रेखाटली गेली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनातला सुद्धा अत्यंत महत्त्वाचा क्षण 22 जानेवारीला तेही अनुभवणार आहेत। अगदी 70-80च्या दशकामध्ये राम मंदिरावरूनच भाजपनं आपल्या राजकारणाचा गिअर बदललेला होता आणि त्यानंतर हे राम मंदिर निर्माण हा भाजपसाठीच नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा बनलेला होता। या राम मंदिर निर्मितीमध्ये असंख्य लोकांचं योगदान आहे। अनेक वर्षांचा संघर्ष करून, अनेक वर्षांचा लढा देऊन हे राम मंदिर आता निर्माण झालेलं आहे, ज्याचं लोकार्पण 22 जानेवारी रोजी केलं जाणार आहे। या राम मंदिर निर्मितीवरूनच विरोधकांनी अनेकदा भाजपला प्रश्न केलेले होते। तारीख निश्चित करण्याचं आव्हान अनेकदा विरोधकांकडून याच मुद्द्यावरून भाजपला दिलं गेलेलं होतं। त्यामुळे भाजपच्या दृष्टीनं, भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनंही राम मंदिर निर्मितीचा आणि लोकार्पणाचा हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्या दौरा आहे। अयोध्येमध्ये त्यांचं आगमन झालंय आणि रस्त्याच्या दुतर्फा त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी गर्दी केलेली आहे। विविध विकास कामांचं लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होतंय। सगळ्यात 2 महत्त्वाची विकास कामं म्हणजे अयोध्या धाम रेल्वे जंक्शन, जिकडे अनेक सुविधा सध्या उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत, त्यासोबतच नव्यानं उभारण्यात आलेलं महर्षी वाल्मिकी विमानतळ याचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे। त्यासोबतच अमृत भारत रेल्वे गाड्यांना पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील, 6 वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील। अयोध्येमध्ये राम मंदिराच्या दिशेने येणाऱ्या 4 भव्य मार्गांचं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे। कोट्यवधींची विकास कामं अयोध्येमध्ये हाती घेण्यात आलेली आहेत। या आधीची अयोध्या, सध्याची अयोध्या आणि राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरची अयोध्या असे 3 टप्पे अयोध्येच्या या संपूर्ण इतिहासामध्ये आपल्याला दिसतील। अयोध्येचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलणारी ही विकास कामं आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, कारण का अनेकविध सोयी सुविधा आता अयोध्येमध्ये रामभक्तांसाठी आणि अयोध्येमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठीच उपलब्ध केल्या जाणार आहेत। याआधी अयोध्येमध्ये यायचं असेल तर लखनौ किंवा गोरखपूर विमानतळावरून अयोध्येमध्ये यावं लागत असायचं, पण आता अयोध्येपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावरती महर्षी वाल्मिकी विमानतळ निर्माण झालेलं आहे, ज्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। त्यामुळे अयोध्येमध्ये येणं आता आणखीन सुकर आणि वेळेची बचत करणारं ठरणार आहे। त्यासोबतच जे प्रवासी रेल्वेने येतील त्यांच्यासाठी सुद्धा अयोध्या धाम रेल्वे जंक्शनवरती विविध सोयी सुविधा नव्यानं उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। धर्मपथावरून सध्या पंतप्रधानांचा अयोध्येमध्ये रोड शो सुरू आहे आणि पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अयोध्यावासीय मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। कुठे लोकनृत्य सादर केली जात आहेत, कुठे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती पुष्पवर्षाव केला जातोय, तर काही ठिकाणी भजन गायनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत। पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी अयोध्यावासीय सध्या रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीतला अत्यंत महत्त्वाचा हा क्षण, राम मंदिराचं लोकार्पण उद्घाटन, कारण का असंख्य वर्षांची प्रतीक्षा या क्षणानं अनुभवलेली आहे। सामाजिक पातळीवर, न्यायालयीन पातळीवरती अनेक लढे या राम मंदिरासाठी उभारले गेले, राजकीय पातळीवरती अनेक मुद्दे पुढे आणले गेले, त्यामुळे सामाजिक राजकीय पातळीवरती सुद्धा हा मंदिर लोकार्पणाचा सोहळा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। भारताची संस्कृती आणि राम हे एक अतूट असं समीकरण आहे, कारण का अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत रामजीवनाच्या अनेक खुणा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे राम मंदिराचं हे लोकार्पण, हे उद्घाटन प्रत्येक भारतीयासाठी अविस्मरणीय आणि अभिमानाचा असा क्षण असणार आहे। एक्सक्लूसिव एबीपी न्यूज पर अब प्रधानमंत्री लता चौक पर आ गए हैं और लता चौक से ही यहाँ पर बाएं राम पथ पर चले जाएंगे, भक्ति पथ से राम पथ तक का रास्ता। ये देखिए अपने ही अंदाज में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हर एक व्यक्ति का अभिवादन स्वीकार करते हुए, इसी तरह वेव करते हुए और उसके साथ जिस तरह से सारी भीड़ में खड़े हुए और उस इंतजार का फल ये एक और फूलों की लगातार वर्षा हो रही है। देखिए एक और वीणा चौक के साथ आपको सारे यहाँ पर भक्त, ये सारे वो अयोध्या निवासी हैं जो अपने हाथों में फूल लेकर खड़े हैं, इंतजार कर रहे थे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का यहाँ आने का, कि किस तरह से भीड़ उसी ढंग से आगे बढ़ती चली जाती है। उनके पीछे भक्ति पथ हो, राम दरबार तक का रास्ता। कई तो ऐसे लोग हैं जो यहाँ पर नृत्य करने आए थे, लेकिन ये भूल गए कि उन्हें नृत्य करना है और प्रधानमंत्री के लिए अपना नृत्य छोड़कर खड़े हो गए हैं, ये देखने के लिए, एक छवि के लिए, एक दृष्टि के लिए, एक झलक के लिए, देखने के लिए कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अयोध्या आए हैं। और ये 22 जनवरी के पहले इनका लगभग अंतिम दौरा होगा। इस वर्ष का तो अंतिम दौरा है ही, लेकिन उसके बाद प्राण प्रतिष्ठा के बाद से ये एक बहुत महत्वपूर्ण दौरा, लेकिन उसके साथ ये पूरी भाव भंगिमा समझनी होगी कि किस तरह से सड़कों पर लोगों का इकट्ठा होना और यहाँ पर भावुक होकर घंटों खड़े रहना। तर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी मोठी गर्दी केलेली आहे। अर्थात अयोध्यावासियांसाठी सुद्धा हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का त्यांनीही अनेक वर्ष प्रतीक्षा केलेली होती की ज्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म झाला त्याच अयोध्येमध्ये मोठ्या दिमाखात थाटामाटामध्ये पुन्हा एकदा रामलल्ला विराजमान होणं, कित्येक पिढ्यांची ही प्रतीक्षा 22 जानेवारीला संपणार आहे आणि त्याच निमित्तानं अयोध्यावासियांमध्ये हा अभूतपूर्व आनंद आणि उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्येमध्ये आगमन झालेलं आहे। रस्त्याच्या दुतर्फा अयोध्यावासियांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे आणि त्या प्रत्येकाचं अभिवादन स्वीकार करत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा सध्या पुढे सरकतोय। आज विविध विकास कामांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे। अयोध्यावासियांसाठी ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण का खूप मूलभूत सुविधांची सुद्धा वानवा अयोध्येमध्ये याआधी होती, पण राम मंदिराच्या अनुषंगानं संपूर्ण अयोध्येचा कायापालट होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे इथल्या लोकांचं राहणीमान, जीवनमान सुधारण्यामध्ये सुद्धा या संपूर्ण विकास कामांचा मोलाचा सहभाग असणार आहे, मोलाचा वाटा असणार आहे। रोजगाराच्या अनेक संधी इथल्या लोकांना, इथल्या तरुणांना उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे या संपूर्ण राम मंदिर लोकार्पणासोबतच अयोध्येचा कायापालट, निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी, सुधारणारं राहणीमान, जीवनमान याचा तिहेरी आनंद या अयोध्यावासियांमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतो। वेगळ्या पद्धतीनं स्वागत केलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन इकडे करण्यात आलेलं आहे। राम मंदिराच्या निमित्तानं पर्यटनाचा ओघ सुद्धा अयोध्येकडे वाढणार आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेला एक वेगळी चालना मिळणार आहे। केवळ राम मंदिर लोकार्पणच नाही, तर त्या अनुषंगानं येणाऱ्या महत्त्वाच्या इतर मुद्द्यांच्या दृष्टीनं सुद्धा अयोध्येमध्ये सध्या एक वेगळा उत्साह आणि आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। ज्यांचे अत्यंत छोटे छोटे उद्योग व्यवसाय आहेत, त्यांच्या उद्योग व्यवसायांना या सगळ्यामुळे चालना मिळणार आहे। आणि सध्या जी विकास कामं केली गेली आहेत, आगामी काळामध्ये कदाचित आणखीही काही विकास कामं अयोध्येमध्ये सुरू होऊ शकतात, तिथल्या गरजा लक्षात घेऊन। त्यामुळे अयोध्येचा कायापालट राम मंदिर निर्माणासोबत होणार, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सध्या सुरू आहे। अयोध्यावासियांमध्ये अभूतपूर्व उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंतप्रधानांना अभिवादन करण्यासाठी म्हणून, पंतप्रधानांना बघण्यासाठी म्हणून अयोध्यावासियांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेली आहे। त्या प्रत्येकाचं अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या स्वीकार करतायत। रोजगाराच्या संधी, अयोध्येचा होणारा कायापालट, स्वच्छता या सगळ्याच मुद्द्यांच्या अनुषंगानं या विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण हा अयोध्यावासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल। ज्या ज्या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पुढे सरकतोय, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अयोध्यावासियांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय। पुष्पवर्षाव केला जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती, कारण का अयोध्येमधल्या कित्येक पिढ्यांची प्रतीक्षा 22 जानेवारीला संपणार आहे। रामलल्ला त्यांच्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत। या क्षणाची प्रत्येक अयोध्यावासीय अगदी आतुरतेनं शतकांपासून वाट बघत होता। ती प्रतीक्षा आता संपणार आहे आणि त्यासोबतच सध्या तिथले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरती सुद्धा अनेक अर्थानं काम केलं जाणार आहे। रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अयोध्येचा कायापालट होईल, त्यासोबतच विविध विकास कामं इकडे सुरू करण्यात आलेली आहेत, ज्याचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत, ज्याचा फायदा अयोध्येमध्ये येणाऱ्या रामभक्तांसह, अयोध्येमध्ये येणाऱ्या इतर लोकांसह मूळ अयोध्यावासियांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। ज्या मूलभूत सुविधांची इकडे इतके वर्ष वानवा होती, त्या सगळ्या सोयी सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या जातील। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा स्वच्छतेचा, ती स्वच्छता सुद्धा या निमित्तानं इकडे आपल्याला पाहायला मिळेल। रोजगाराच्या संधी, तिथल्या स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी या विविध विकास कामांमुळे उपलब्ध होऊ शकतात। त्यामुळे मंदिर लोकार्पणासोबतच अयोध्यावासियांचं राहणीमान, जीवनमान याच्यामध्ये होणारा मूलभूत बदल हा सुद्धा या निमित्तानं लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्या दौरा कसा असेल, तर अयोध्या विमानतळाचं, अर्थात महर्षी वाल्मिकी विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होईल। राम मंदिराचं शिल्प असलेल्या टर्मिनल भवनाच्या अग्रभागाचं उद्घाटन होईल। अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं जाणार आहे। तर अमृत भारत रेल्वे गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील। 6 नव्या वंदे भारत गाड्यांना सुद्धा हिरवा झेंडा दाखवतील, ज्यातील एक महाराष्ट्रातली जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी धावेल। राम मंदिराकडे जाणाऱ्या 4 भव्य रस्त्यांचं लोकार्पण केलं जाणार आहे। 2180 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या ग्रीनफील्ड टाउनशिपचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील। 4600 कोटी रुपयांच्या विविध योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल। राम मंदिराच्या लोकार्पणानंतर अयोध्येचा चेहरामोहरा बदलताना दिसेल। रस्ते, पाणी, वाहतूक या मूलभूत प्रश्नांवरती काम केलं जाईल। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.